जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या मित्रांनो नाद भरतीचा या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर बघा भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो सीबीटी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते त्यांचाच मित्रांनो एक संच तयार करून प्रश्नपत्रिका आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, हे जे पॅटर्न आहे टीसीएस पॅटर्नने मित्रांनो कंडक्ट केलेला आहे। मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मराठी मधून परीक्षा देणार आहात पहिली बारच, तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी आपल्या चॅनल जे युट्यूब चॅनल आहे ते एकदम मित्रांनो उत्तम युट्यूब चॅनल ठरणार आहे। कारण बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी मित्रांनो जे आहे गणित व बुद्धिमत्ता आणि जीके जीएसचे सर्व काही प्रश्न मित्रांनो मराठी माध्यमातून आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळे आताच आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेले बेल आयकॉनचं बटन सुद्धा मित्रांनो आताच तुम्ही प्रेस करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले? तर जालियनवाला बाग हत्याकांड हे जे प्रकरण आहे मित्रांनो हे पर्याय क्रमांक 1919 वर्षी मित्रांनो घडलं होतं। तर बघा मित्रांनो किती, तर मित्रांनो किती 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो जे आहे हे प्रकरण घडलं होतं, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। मित्रांनो बघा हे मित्रांनो प्रकरण जे आहे कोणत्या ठिकाणी घडलं, तर अमृतसर या ठिकाणी घडलं होतं, लक्षात घ्या अमृतसर। तर बघा मित्रांनो अमृतसर हे मित्रांनो कोणत्या राज्यात आहे? तर अमृतसर हे मित्रांनो पंजाब या राज्यात आहे, लक्षात घ्या पंजाब या राज्यात तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न, भारताचे सध्याचे नवीन रेल्वे मंत्री कोण आहेत? तर बघा मित्रांनो आपल्या भारताचे सध्याचे नवीन रेल्वे मंत्री मित्रांनो कोण आहेत? तर लक्षात घ्या अश्विनी वैष्णव आहेत मित्रांनो, अश्विनी वैष्णव हे मित्रांनो आपल्या भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत। मित्रांनो आपल्या भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारला तर ती आहेत मित्रांनो बघा जॉन मथाई हे आहेत, बघा जॉन मथाई। पुढे लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा लिओनार्दो द विन्सी हे मित्रांनो संग्रहालय कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा पर्याय क्रमांक क मिलन या शहरामध्ये स्थित आहे। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे ठिकाण योग्य आन्सर आहे। चौथा, भारतात कापूस या पिकाचे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर बघा सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य विचारलं तर आपल्या भारतामध्ये कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य मित्रांनो गुजरात आहे, लक्षात घ्या गुजरात। यासोबतच मिठाचे सुद्धा मित्रांनो सर्वाधिक उत्पादन करणारे मित्रांनो राज्य सुद्धा मित्रांनो गुजरात आहे। मित्रांनो गुजरातला मित्रांनो सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे, तो म्हणजे 1600 किलोमीटरचा मित्रांनो जे आहे समुद्र किनारा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त गुजरातला लाभला आहे। गुजरातची राजधानी मित्रांनो गांधीनगर आहे, लक्षात घ्या गांधीनगर। आणि मित्रांनो आपला महाराष्ट्र हे मित्रांनो ज्वारीच्या उत्पादनामध्ये मित्रांनो अग्रेसर आहे भारतामध्ये सर्वात जास्त। कर्नाटक हे मित्रांनो कॉफी उत्पादनात अग्रेसर आहे, कॉफी उत्पादनात अग्रेसर आहे, लक्षात घ्या। तर पुढे उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? उलट्या टोपलीच्या आकाराच्या मित्रांनो एस्किमोच्या घराला इग्लू म्हणतात, लक्षात घ्या इग्लू। हा मित्रांनो जे आहे टीसीएस ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारला त्यामुळे आताच पाठ करून घ्या। पुढे कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो कोणत्या राज्यात आहे? तर बघा पर्याय क्रमांक ब आसाम राज्यामध्ये आहे, लक्षात घ्या आसाम राज्यामध्ये मित्रांनो कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे। मित्रांनो हा जो राष्ट्रीय उद्यान आहे हा मित्रांनो एक शिंगी गेंड्यासाठी मित्रांनो हा जो राष्ट्रीय उद्यान आहे प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या। पुढे भारताने आकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? तर बघा आपल्या मित्रांनो भारताने मित्रांनो अवकाशामध्ये सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव मित्रांनो आर्यभट्ट होते, लक्षात घ्या आर्यभट्ट हे होते। पुढे राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगल आहेत? तर बघा आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागात मित्रांनो सर्वात कमी जंगल आहे? तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगल आहे, लक्षात घ्या मराठवाड्यामध्ये मित्रांनो एकूण 8 जिल्हे आहेत, लक्षात घ्या आणि 76 तालुके आहेत, इतकं सुद्धा मला लक्षात ठेवायचं आहे। तर सर्वात जास्त मित्रांनो घनदाट जंगल कुठे आहे? तर विदर्भामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जे आहे जंगल आहे, सर्वात जास्त जंगल या ठिकाणी आहे। पुढे आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत? तर बघा आल्प्स या पर्वतरांगा मित्रांनो कोणत्या खंडात आहे? तर पर्याय क्रमांक अ युरोप खंडामध्ये आहेत मित्रांनो आल्प्स या पर्वतरांगा। पुढे बघा आता 10वा प्रश्न, बघा खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? तर मित्रांनो बघा गोवर हा जो मित्रांनो आजार आहे हा संसर्गजन्य आहे।
आणि अस्थमा, कॅन्सर, मधुमेह इत्यादी मित्रांनो आजार आहेत मित्रांनो, हे मित्रांनो संसर्गजन्य आजार नाहीत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे? तर भोपाळ वायू दुर्घटना हे मित्रांनो कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे? तर रासायनिक आपत्तीचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक अ लक्षात ठेवा. 1984 मध्ये मित्रांनो ही दुर्घटना घडली होती, लक्षात घ्या, भोपाळ या ठिकाणी. पुढे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? तर महात्मा गांधीजींचे मित्रांनो राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे होते, लक्षात घ्या, गोपाळ कृष्ण गोखले. लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर मित्रांनो बघा, लोहगाव हे जे विमानतळ आहे मित्रांनो हे आहे पुणे या ठिकाणी, लक्षात घ्या, पुणे या ठिकाणी लोहगाव विमानतळ आहे. पुणे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, त्यासोबतच विद्येचे माहेरघर आहे. विद्येचे माहेरघर तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. औरंगाबाद लेण्यांचा जिल्हा आहे. मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी, 7 बेटांचे शहर, आपल्या भारताचे पहिले औद्योगिक शहर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर बघा, राज्यातील मित्रांनो आपला पहिला डिजिटल जिल्हा नागपूर आहे. आणि जर देशातील विचारला तर आपल्या भारतातील मित्रांनो पहिला डिजिटल जिल्हा हा माजुली आहे, लक्षात घ्या, माजुली हा जिल्हा आपल्या भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे. पुढे आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मित्रांनो योगा दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 21 जून या रोजी साजरी केला जातो. 21 जून या रोजी साजरी केला जातो. यासोबतच 16वा प्रश्न, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक मित्रांनो सचिन तेंडुलकर. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17वा, इंटरनेट दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो? तर बघा मित्रांनो, इंटरनेट दुरुपयोगाचा मित्रांनो जो धोका आहे तो मुख्यत्वे कोणापासून असतो? तर पर्याय क्रमांक क 1 व 2 मित्रांनो हे जे आहे बरोबर आहे. बघा, 1 व 2 बरोबर. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे, कारण हॅकर्स व व्हायरस निर्मात्यांपासून मित्रांनो जे आहे इंटरनेटच्या दुरुपयोगाचा मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये धोका असतो. पुढे बघा 18वा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली? तर मायक्रोसॉफ्ट ही जी मित्रांनो कंपनी आहे ही कंपनी कोणी स्थापन केली? तर पर्याय क्रमांक ड बिल गेट्सने मित्रांनो जे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी स्थापन केली. यासोबतच मित्रांनो बघा, फेसबुकची मित्रांनो स्थापना कोणी केली? तर मार्क झुकरबर्ग याने मित्रांनो जे फेसबुकची स्थापना केली, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 19वा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कुठे आहे? तर बघा, आपल्या भारतातील मित्रांनो प्रसिद्ध जे रॉक गार्डन आहे मित्रांनो ते कोणत्या ठिकाणी आहे? तर चंडीगडला आहे मित्रांनो, लक्षात घ्या, चंडीगडला आहे. पुढे बघा, शेवटचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणास दिले जाते? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल आताच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत अशा काही व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.